रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सध्या रताळांचा सीझन चालू आहे. सगळ्यांच्या घरी रताळं अवेलेबल असतातच. बऱ्याचदा काहीतरी गोडधोड खावंसं वाटलं की काय करायचं हा प्रश्न नेमका पडतो. तर अशा वेळेला अगदी एकाच पिठापासून आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 पदार्थ पाहणार आहोत. एकाच प्रकारचं पीठ बनवायचं आहे रताळापासूनचं आणि त्याच्या अशा आपण एकदम मऊसूत अशा पोळ्या बनवायच्या आहेत. त्याचबरोबर याच पिठापासून एकदम खुसखुशीत अशा घाऱ्या सुद्धा कशा बनवायच्या आहेत आपण हे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अशी कुकरमध्ये किंवा इलेक्ट्रिक कुकरमध्ये अशी शिजवून घ्यायची आहेत. या ठिकाणी ही 1.25 किलो रताळं आहेत. ही अशी शिजवून घेतलेली आहेत. याची वरची अशी साल काढून घेतलेली आहे. आता अशा प्रकारे पाहू शकता ही साल काढून घेतलेली आहे. रताळी थोडीशी कोमट आहेत म्हणजे जास्त गरम पण नाहीत आणि पूर्ण थंड पण नाहीत. बऱ्याचदा रताळ्यामध्ये असे वाती-वाती असल्यासारखं चोथा असतो किंवा गुठळ्या-गुठळ्या असतात. तर हे होऊ नये म्हणून आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने अशी चाळणी जी असते आपली पुरण चाळीची याच्यामधून असं चाळून घ्यायचं आहे घासून म्हणजे असं प्रकारच्या गुठळ्या किंवा त्याच्या साली, केसर वगैरे असेल तर ते असं शिल्लक राहतं. आणि असा आपला हा गाभा आपण रताळ्याचा आपण काढलेला आहे. आता आपण याचं म्हणजे गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं आहे, तर या ठिकाणी जो खीस आपण घेतलेला आहे याचे 2 भाग करायचे आहेत आणि 1 भागा एवढा आपण गूळ घ्यायचा आहे. आता हा गूळसुद्धा एकदम बारीक खिसणीने खिसून घ्यायचा आहे किंवा विळतीने वगैरे चिरला तरीसुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. जाडसर असा ठेवायचा नाही. आणि आता आपण हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. साधारण कोमट असं आपलं हे रताळं आहे त्यामुळे यामध्ये व्यवस्थित हा वितळला जातो. एकदम जर थंड झाला असेल तर थोडंसं आपण गूळ गरम करायचा आहे. आता हे या ठिकाणी पाहू शकता व्यवस्थित छान असं आपलं हे मिक्स झालेलं आहे. कुठेसुद्धा गुठळ्या वगैरे झालेले नाहीत. चवीसाठी गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. अतिशय महत्त्वाची टीप म्हणजे या ठिकाणी एक 4 ते 5 टेबलस्पून रवा टाकायचा आहे. यामुळं आपल्या पोळ्या ज्या आहेत ते एकदम खुसखुशीत अशा होतात. या ठिकाणी आपल्या आवडीनुसार सुंठ, मिरीपूड आणि वेलची आणि जायफळची पूड आपल्या आवडीप्रमाणे टाकायची आहे. थोडी बडीशेपची पूड टाकली तरीसुद्धा उत्तम. आता या ठिकाणी 2 वाटी मी कणिक घेतलेली आहे. आपली जी गव्हाची रेग्युलरची चपातीची पीठ असतं, हे पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे. आता यानंतरची अतिशय महत्त्वाची टिप सगळ्यांनी लक्षात घ्या, की या ठिकाणी आपण पाणी वगैरे काहीही घ्यायचं नाही. अगदी या मिश्रणामध्ये बसेल एवढं इतपतच आपण पीठ घ्यायचं आहे. तर बरोबर 2 वाटी पीठ या ठिकाणी बसलेलं आहे. हे प्रमाण पाहू शकता. आपल्याला हाताला वगैरे असं चिटकत नाही. छान असं आपलं हे पीठ भिजलं, मळलं गेलेलं आहे. तर यामध्ये रवा आहे त्यामुळे हे नंतर आणखी कठीण येतं आहे त्याच्यापेक्षा पण. आता हे थोडं असंच अर्धा तास तरी साधारण आपण असं झाकण लावून ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपलं पीठ जे आहे ते छान असं मुरलेलं आहे. पाहू शकता या ठिकाणी. रव्यामुळं आता हे पीठ एकदम घट्टसर असं आपलं झालेलं आहे. आता फक्त थोडंसं हे मर्दून घ्यायचं आहे. हे आपण आता परातीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे मरदता येईल. आता आपण या ठिकाणी व्यवस्थित मरदल्यानंतर याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. कारण आपण निम्म्या पिठाच्या घाऱ्या बनवणार आहोत आणि निम्म्या पिठाच्या आपण पोळ्या बनवणार आहोत. यासाठी आपण याचे आता असे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता एका भागामध्ये आपण थोडीशी अर्धा टेबलस्पून हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे. या ठिकाणी हळद टाकल्यामुळे पाहू शकता याला असा पिवळा असा कलर आलेला आहे. तर आता याच्या आपण पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर थोडंसं आपल्याला पीठ घ्यायचं आहे. चपाती लाटण्यासाठी आपण जे पीठ वापरतो तेच घ्यायचं आहे. कणिक घ्यायची आहे आणि चपातीला आपण जेवढा गोळा बनवतो तेवढा गोळा या ठिकाणी असा बनवून घ्यायचा आहे आणि असं दोन्ही बाजूला आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पोळपाटावर याच्या छान अशा आता पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. अजिबात चिटकत वगैरे नाहीत, फाटत नाहीत. अगदी छान होतात. आपण प्रवासाला वगैरे सुद्धा या पोळ्या छान असं घेऊन जाऊ शकतो. 1-2 दिवस तरी या छान टिकतात. तर अशा प्रकारे आपण हवं तशी एवढी पोळी याची लाटू शकतो. आता आपण गॅसवरती पॅन ठेवायचा आहे किंवा तुमचा रेग्युलरचा जो पोळ्याचा तवा असतो तो जरी ठेवलात तरीसुद्धा चालू शकतं. तो तापत ठेवायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता आपली छान अशी पोळी हवी तशी लाटून झालेली आहे. आता फक्त या आपण तुपावरती भाजायच्या आहेत. आता जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल, आवडत नसेल तर तुम्ही तेलावर लावून जरी भाजल्यात तरी चालेल. या ठिकाणी आपण आता हे तुपामध्ये भाजणार आहोत. तर दोन्ही साईडला छान असं हे दोन्हीकडे तूप लावून आपण ह्या खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत.
इतक्या अप्रतिम टेस्टी लागतात आणि अगदी वयस्कर लोकांना, लहान मुलांना सुद्धा ह्या खूप आवडतात. आपण टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा प्रवासात सुद्धा अशा प्रकारच्या पोळ्या आपण बनवून देऊ शकतो. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. आणि कमेंट करून कळवा, तुमच्याकडेही अशा पद्धतीने पोळ्या बनवतात का? की तुमच्याकडे घाऱ्या जास्त प्रमाणात बनवतात? तर आपण घाऱ्या कशा बनवायच्या आहेत हे सुद्धा पाहणार आहोत. तर या ठिकाणी निम्म्या पिठाच्या आपल्या पोळ्या या ठिकाणी अशा तयार झालेल्या आहेत. एकदम मऊसूत अशा ह्या पोळ्या झालेल्या आहेत. चला आता आपण याच्या घाऱ्या कशा बनवायच्या ते पाहूयात. आता हे जे आपलं दुसरं पीठ शिल्लक आहे, याच्या आपण छोट्या-छोट्या अशा गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि या ठिकाणी एकतर कॉटनचं कापड किंवा असं प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि याला आपण फक्त वरून अशी थोडी खसखस लावायची. थोडं आधी थापून घ्यायचं आहे. या ठिकाणी लाटण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तुम्ही लाटण्यानं वापर केलात ना, तर त्या थोड्याशा कडक होतात, जास्त मऊ होत नाहीत. जितक्या तुम्ही हातानंच प्रेस कराल, तितक्या त्या छान अशा मऊसूत होतात. वरून आपण खसखस लावायची आहे. खसखस तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तर तुम्ही थोडंसं तीळ लावलं तरीसुद्धा चालेल. आणि मध्यम आचेवरती गॅस ठेवून अशा दोन्ही साईडनं आपण या घाऱ्यासुद्धा अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत. या कसा वाटला व्हिडिओ? कमेंट करून नक्की कळवा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.